मंजुरीताई बारमुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा। आज आमच्या दिव्यांगाच्या विविध मागण्या घेऊन कलेक्टर कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत, आंदोलन करतोय। आणि बच्चूभाऊंच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर 36 जिल्ह्यामध्ये दिव्यांगाच्या विविध मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करतोय। खरं तर आंदोलन वारंवार का करायचं हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे, परंतु या अधिकाऱ्याला काही लाजा वाटत नाहीत, प्रशासनाला लाजा वाटत नाहीत ना मंत्रिमंडळाला लाजा वाटत नाहीत। आम्ही 21 प्रकारचे दिव्यांग बांधव कॅटेगरीचे आहेत, त्यांच्या काही डोळ्यात माती गेलेली नाही। जर दिव्यांग बांधव आम्ही आंदोलन करत असू तर 21 प्रकारचे दिव्यांग बांधव आज आपल्या मागण्या घेऊन इथं बसलोय। ह्या मागण्या आहेत तरी काय? आम्ही कुणी अधिकाऱ्याच्या खिशातला पगार मागत नाही, आम्ही त्याची जागा दंडवलत मागत नाही। आमच्या हक्काचा जो काही 5% निधी असेल, आमदार खासदार निधी वर्षाला 30 लाख रुपये खर्च करायचा आहे, परंतु आमदार खासदार निधी आम्हाला 30 लाख रुपये वार्षिक खर्च केला जात नाही। 1 वर्षाचा 30 लाख तर 5 वर्षाचा 1.5 कोटी रुपये निधी आमदार खासदाराचा आहे, परंतु ती कसल्याही पद्धतीचा खर्चत नाहीत। ज्यावेळी इलेक्शन लागतं त्यावेळी तो आमदार येईल नाही येईल, खासदार येईल नाही येईल, तो निधी आमचा बुडाला। परत आता आमच्या दिव्यांगाची जी पेन्शन आहे 1000हून 1500 झाली, 1500हून 2500 6000ची मागणी होती। आम्ही दिव्यांग बांधवांनी प्रहारच्या माध्यमातून बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली नागपूर आंदोलन असेल, आकाशवाणी आमदार निवास असेल ताब्यात घेऊन आमच्या दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी आम्ही आंदोलनं केली, परंतु प्रशासन नुसती खोटी आश्वासने देतं। हे सरकार नुसतं लबाडाचं सरकार आहे, शेतकऱ्याला फसवतं, आमच्या दिव्यांगाला सुद्धा ज्यावेळी आम्ही मागण्या मागतोय तेवढ्या पुरतं आंदोलन स्थगित करतं आणि मागण्या तुमच्या मंजूर केल्या जातील, बैठका घेतल्या जातील, यावर चर्चा केली जाईल आणि पेन्शन वाढली जाईल असे खोटे आश्वासन देतं आणि आम्हाला एक पत्र काय देतं आणि हाकलून देतं। आता 1500हून 2500 रुपये पेन्शन केली म्हणतात, पण आहे कुठं पेन्शन 2500? आज 2500 पेन्शन फक्त नावाला कागदोपत्री केली, कुणाला मिळती कोणाला मिळत नाही, त्याच्यामध्ये अटीतटीचा डोंगर ठेवलाय। आता सरळ म्हणतात की त्या 1500 ज्याची आहे त्याला 2500 पाहिजे असेल त्यानं आधार कार्ड आणि मेडिकल सर्टिफिकेट UDID लिंक करा आणि ती कुठं जमा करा? संजय गांधी निराधार ऑफिसमध्ये। मग आमचा दिव्यांग चालता येत नाही, बोलता येत नाही, घरच्याची घरच्याला हॅरेसमेंट करून तिथं ऑफिसमध्ये पोहोचतो, तो कागद तयार करतो आणि अशा पोटी संजय गांधी ऑफिसला जमा करतो आणि संजय गांधी ऑफिसचे अधिकारी ते का डॉक्युमेंट ऑनलाईन सबमिट करत नाहीत, म्हणून आमच्या दिव्यांग बांधवाला 2500 पेन्शनपासून वंचित ठेवतात। अधिकारी असं का करतात? एक तर तुटपुंजा निधी आहे आम्हाला, एक तर 2500 रुपयामध्ये काय होतं आणि 2500 रुपये देतं म्हणून आमच्या दिव्यांगाला त्या योजनेपासून वंचित केलं जातं। त्या अधिकाऱ्याला एक ओशी सुद्धा देत नाही जमा केलेली, त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। आमदार निधी खासदार निधी याचा GR आहे, वर्षाला 30 लाख रुपये खर्चावा म्हणून, तरी पण आमदार खासदार खर्चत नाही। मग याच्यावरती नियंत्रण कलेक्टर साहेबाचं असतं, कलेक्टर साहेबांनी त्यांना तात्काळ आदेश काढून दर वर्षाला खर्चावा निधी म्हणून ते आदेश काढला पाहिजे, त्याचे GR आमच्याकडे आहेत। आता दिव्यांगाला घरकुल विनाट म्हणतात, कुठं आहे घरकुल विनाट? कुण्या दिव्यांगाला घरकुल दिलं? घरकुल असं आली तर जागा नाही, जागा आली तर घरकुल नाही, मग आमच्या दिव्यांग बांधवांनी करायचं काय? अंत्योदय योजनेमध्ये म्हणतात दिव्यांगाला विधवाला अंत्योदय योजनेमध्ये समायोजन करावं, परंतु दिव्यांगाला अंत्योदय योजनेमध्ये आतापर्यंत समायोजन केलं नाही। का केलं नाही? जर तुम्ही शासन निर्णय काढत असाल आणि ती शासन निर्णयाची अंमलबजावणी ही खालचे अधिकारी करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई का करू नये? का आमच्या दिव्यांग बांधवाचा अंत बघायचा? अशा विविध मागण्या घेऊन आता तुम्ही बघताय अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये आतापर्यंत सगळ्यांनी बघितलं काय काय विषय चालू आहेत। बिबट्याचा विषय चालू आहे, जंगलात शेळ्या सोडू विषय चालू आहे, बाकीच्या इतर गोष्टीवर चर्चा चालू आहे, पण हा दिव्यांग बांधव वंचित आहे, वंचित घटक आहे दिव्यांग बांधव। तर त्या दिव्यांग बांधवाबद्दल एखादा तरी मायकाला आमदार खासदार मंत्री बोलतोय का? अधिवेशनामध्ये का आवाज उठवत नाही? का आम्हाला जगण्याचा अधिकार नाही? आम्हाला स्वावलंबी जीवन जगा वाटत नाही का? मग आमच्या दिव्यांगाने एकतर देवानं आमच्या डोक्यात घाला घातला, आम्हाला दिव्यांग केलं आणि त्याची परीक्षा म्हणून जर तुम्ही ग्राउंड स्तरावर असतील, प्रशासन असेल, अधिकारी असेल, मंत्रिमंडळ असेल,
जर आमच्या दिव्यांगाला तुच्छ समजत असाल, अरे मोठे मोठे तुम्ही कायदे काढले, त्या कायद्याची अंमलबजावणी आतापर्यंत तुम्ही करता का? दिव्यांगाला मोठे मोठे कायदे काढले, एवढे बरेच आंदोलनं झाली, बच्चूभाऊंच्या माध्यमातनं 300 350 GR निघाले. त्या GR प्रमाणे जर आमच्या दिव्यांग बांधवाला मागण्या मंजूर केल्या तर माझ्या दिव्यांग बांधवाला आज ह्या रस्त्यावर बसायची वेळ येणार नाही. कोणाच्याही जीवावर माझा दिव्यांग बांधव जगणार नाही. तर जर शासन निर्णयाप्रमाणे आमच्या दिव्यांगाच्या मागण्या मंजूर केल्या तर माझा दिव्यांग बांधव स्वतःच्या पायावर हिमतीवर स्वावलंबी जीवन जगल, शिवाय त्याचं कुटुंब सुद्धा त्याच्या जीवावर सांभाळण्याची ताकद या दिव्यांग बांधवामध्ये आहे. परंतु तसं करत नाहीत. वारंवार या अधिकाऱ्याला वाटतं आम्ही तुमच्या दारासमोर यावं, मागण्या घेऊन यावं, भीक मागावी, मागण्यासाठी तरसावं. ह्यासाठी ही प्रशासन आमचा हाल करतंय का? जर आम्ही आमदार खासदार निवडून देतो, मंत्री निवडून देतो, त्यावेळी तुम्ही आमच्या दारासमोर पाया पडत येता, नाक घासत येता. त्यावेळी तुम्हाला दिव्यांगाची गरज लागती, मंत्री निवडून द्यायला दिव्यांगाची गरज लागती. मग तुम्ही निवडून आल्यावर आमच्या दिव्यांगाच्या व्यथा का ऐकत नाही? का मंत्रिमंडळामध्ये मांडत नाहीत? का अधिवेशनामध्ये तुम्ही आमच्या मागण्या मान्य करत नाहीत? मग तुम्ही फक्त स्वार्थी लोक आहे. ही मंत्री संत्री सगळी स्वार्थी आहे. आम्ही खरं तर 10 वेळा म्हणतोय की निवडणुकीवर जाहीर निषेध करतो, आम्ही बहिष्कार टाकतो. परंतु एका दृष्टीनं वाटतं की मतदान आपला हक्क आहे, बजावला पाहिजे. मग आमच्या दिव्यांगाला चालता बोलता येत नसताना आम्ही मतदानाचा हक्क बजावतो. अरे तुमचा हक्क तुम्ही का बजवत नाही? तुम्हाला आम्ही निवडून दिलं अधिवेशनात आमची बाजू मांडायला, आमच्या व्यथा मांडायला. आज बच्चू कडू एकटा डाण्या वागवता अधिवेशनात आणि मंत्रिमंडळात बोलणारा. परंतु आता तो नाही तर कुणीही माय घालायचं तोंड उचलत नाही दिव्यांगाच्या बाबतीत. का उचलत नाही? आम्हाला जगण्याचा अधिकार आहे ना. म्हणून आता आम्ही ह्या ज्या मागण्या घेऊन बसलोय, स्वतः या कलेक्टर साहेबांनी या मागण्या वाचायच्यात, ह्याच्यावर निरसन करायचंय. वारंवार आम्ही आंदोलन करायला इथं कलेक्टर ऑफिसला बसतोय. पूर्ण जिल्ह्यातून माझे दिव्यांग बांधव इथं आलेत. दर वारंवार रोज मरण्यापेक्षा एक वेळा कसं मरता येईल ही आम्ही आता तयारी करून, हार नाही तर पारची लढाई करून आज आम्ही इथं आलेलो आहे. आणि आमचं निवेदन कलेक्टर साहेबांनी वाचायचं आहे आणि त्यावरच आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तोपर्यंत माघार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व आदरणीय बच्चू कडू साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयापुढे दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. एकीकडे आपण बघताय की दिव्यांगांना सुद्धा गेल्या 70-75 वर्षामध्ये त्यांना जे सुखसुविधा मिळायला पाहिजे ते सुखसुविधा या राज्यामध्ये भेटत नाही आहे. इतर राज्यात बघितलं तर 4,000, 5,000, 6,000 रुपये प्रत्येक महिन्याला दिव्यांगांना दिलं जातं आणि या ठिकाणी 1,500 रुपये दिला जात होता. भांडून आता 2,500 रुपये करण्यात आलं. आणि त्याहून वाईट गोष्ट म्हणजे आपले स्थानिक आमदार जे आहेत त्या आमदारांनी सुद्धा अनेक वर्ष झाला त्यांचा निधी खर्च केला नाही. एकीकडे बघता तर सत्ताधारी सत्तेत मग्न आहेत आणि विरोधी पक्षातले लोकसुद्धा झोपेचे सोंग घेतात. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. नेमका आमच्या बाजूने उभा राहणारा आमदार कधी निवडून येणार आहे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि बच्चू कडूसारखे प्रामाणिक आणि चांगले लोक विधानसभेत या निवडणुकीत नाही, या विधानसभेत नाही, या सेशनमध्ये नाही, याचंही दुःख या दिव्यांगांना आहे. एकीकडे बघतोय की हे आंदोलन सध्या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आमदार असतील, खासदार असतील, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही दिव्यांगासाठी राखीव निधी आहे ते तात्काळ खर्च करण्याचे आदेश द्यावे. अन्यथा यापुढे आज अपंग क्रांती संघटनेच्या वतीने अशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे. येणाऱ्या काळात आमदार खासदाराची गाड्या फोडून त्यांच्या घरासमोर टेंबा आंदोलन प्रहार केल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून सांगतो.